जस्ट प्रतापगडमध्ये आता प्रतापगडच्या विषयीत एंटर करतो किल्ल्याकडं. लिमका आहे, व्हाईट बिअर. एक घाट क्रॉस करून यायला लागतं प्रतापगडला महाबळेश्वरकडून येताना. महाबळेश्वरला मस्त दर्शन झालं. आम्ही स्ट्रॉबेरीज वगैरे घेतल्या, 4 बॉक्स स्ट्रॉबेरीज घेतल्यात आणि प्रतापगडकडे चाललो आहे. समजतं शिवाजी महाराजांनी का प्रतापगड निवडलेला अफजल खानाला मारण्यासाठी, कारण इकडचे रस्ते इतके खतरनाक आहेत. आता तरी थोडं बांधकाम झाल्यामुळे ते नॉर्मल वाटतं, त्यावेळेस तर अजूनच डेंजर असतील. कारण इथं येणं साध्या माणसाचं काम नाही. सह्याद्रीत फक्त मराठे आणि वारा दोघांचंच काम आहे सह्याद्रीत फिरणं. त्यामुळं शिवाजी महाराजांची बुद्धी खूप जास्त कुशल होती की या ठिकाणी अफजल खानाला आणून, त्याचं इतकं सैन्य असून आपल्याजवळ काहीच सैन्य नसताना अफजल खानाचा वध करणं ही काही साधी गोष्ट नाही. हा पूर्ण परिसर इथं अजून पण शिवरायांच्या घोड्यांचा टापा गुंजत, त्यांचा आवाज गुंजत असेल. हा परिसर पूर्ण एकदम पटतो. समोर बांधे. आता फक्त 7 मिनिट बाकी आहेत किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी. भेटू किल्ल्यावर. जय महाराष्ट्र. आम्ही आता प्रतापगड चढतोय. गाडी पार्क केली. इथनं फक्त अर्धा तासाची, फक्त अर्धा तास. का माहिती का, तर हा किल्ला काही छोटा नाही, पण प्रशासनाने पार शेवटपर्यंत रस्ता केला आहे, ज्याच्यामुळं कार एकदम वर येऊ शकते. रायगडावर रस्ता बनवणं शक्य नाही, त्यामुळं रायगड जास्त मोठा वाटतो. तसं पाहिलं तर प्रतापगडचा विस्तार पण खूप मोठा आहे, जावळी वगैरे खाली. पण ह्यांनी रस्ता वरपर्यंत बनवला आहे आणि पार्किंग पण वर आहे, त्यामुळे एकदम शेवटच्या पॉईंटपर्यंत गाडी आहेत. इथपर्यंत लोकांनी गाड्या आणलेल्या आहेत आणि इथून थोडंसं वर गेलं की किल्ला. आणि तरी पण अर्धा 1 किलोमीटर लांबच लावली. सगळीकडे दुकानं प्रतापगडावर करून ठेवलेली त्यांनी. दिसते पण हाच तर किल्ला आहे, इथेच दुकानं केली. इकडे वरती हा सेकंड पार्ट इथनं जाता येईल परत डायरेक्ट यायला.
बघ